मी गोविंद घाटोळ, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी आणि पिंपळगाव या शिवारात आज संयुक्त मोजणीसाठी शासनानं प्रोग्राम दिला होता आणि त्या संदर्भात आज आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे। आज माझाच विरोध नाही, आज जवळपास 11 जिल्ह्यातला 100% विरोध आहे। आज शासन म्हणते मोजणी विरोध नाही। अहो मला एक म्हणायचं आहे, विरोध नाही तर आज 11 जिल्ह्यात मोजणी का थांबली? कुठं आणखी शासनाला एका गावात मोजणी करता आली नाही नीट आणि तुम्ही म्हणता विरोध नाही। आणि हे काय लावलं? अहो लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मला सांगा कुठंतरी जनमताचा आदर करावा लागते। एवढ्याल्या मोठ्याल्या चांगल्या उच्च पदावर बसलेल्या राजकारणी लोकांनी हे थोडं विचारात घ्यायला पाहिजे। करतोच रस्ता कसा करतो? इथं आमच्या सगळ्याचे जीव चाललेत ना। अहो तुम्ही या गोष्टीचा कुठेतरी विचार करा। आणि हे जे आज नेरेटिव्ह पसरवले समाजामध्ये की शेतकऱ्यांचा विरोध नाही, राजकीय विरोध आहे, असं काहीच नाही। शेतकऱ्याचा जर विरोध जर नसता तर आज इथं असं महिला मंडळी सगट हजारो लोक आज रस्त्यावर आले नसते। याचं कुठंतरी हे असे नेरेटिव्ह पसरू नका। आणि तुम्ही कोणता बी काही जर पसरला तरी आम्ही शेतकरी कदापि हा महामार्ग होऊ देणार नाहीत, 1 इंच जमीन देणार नाहीत। मग त्याच्यासाठी या आमच्या शेतकऱ्याला कुठं रक्ताचं पाणी करावं लागलं शेवटपर्यंत, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढणार आहोत। तुम्ही कोणते जनसुरक्षा कायदे लावा, आणखी कोणते कायदे करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणदेणं नाही। आम्हाला आमची जमीन आमच्या मायबापानं राखून ठेवली, तीच आम्हाला जमीन आमच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची। तुम्हाला 5 वर्ष दिली ते आम्ही ही सत्ता चालवण्यासाठी, आमच्या जमिनी देण्यासाठी तुम्हाला सत्तेवर आम्ही बसवलं नाही। हे कुठंतरी लक्ष करा। आज लोक म्हणजे जनतेच्या विचाराचा त्याचा आदर करा आणि ह्या महामार्ग तुम्ही तात्काळ रद्द करा। हीच एक शासनाला या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती राहील।